घरगुती गॅसचा तुटवडा जो आहे तो सगळीकडे जाणवतो आहे आणि त्यामुळं नागरिकांची गॅस मिळवण्यासाठी धावाधाव सुरू असते. मात्र मराठवाड्यातलं एक गाव असं आहे जे लातूर जिल्ह्यामध्ये आहे, आशिव. आशिव या गावामध्ये आपण आहोत. आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीनं आशिव गावातल्या प्रत्येक घरामध्ये गॅसची पाईपलाईन जी आहे ती ग्रामपंचायतीनं गॅस पुरवठा केलेली आहे आणि त्यामुळं इथल्या लोकांचं जीवन जे आहे ते सुकर झालेलं आहे. गॅससाठी धावाधाव करावी लागत नाही किंवा नंबर लावावा लागत नाही, तासनतास रांगेमध्ये थांबावं लागत नाही आणि त्यामुळं इथले जे गावकरी आहेत त्यांना सहजपणे गॅस जो आहे तो उपलब्ध होतो आणि थेट किचनमध्ये जो गॅस आहे तो सप्लाय केला जातो आणि त्यामुळं आशिव गावचे गावकरी जे आहेत ते सुखावलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. आताची सध्याची जर परिस्थिती पाहिली तर युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅसचा तुटवडा सगळीकडे जाणवतो आहे आणि संपूर्ण गावांमध्ये असेल, शहरांमध्ये असेल, गॅससाठी नागरिक रांगेमध्ये असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. मात्र आशिव गाव याला अपवाद ठरलं आपल्याला पाहायला मिळतं. आशिव गावच्या गृहिणी आपल्यासोबत आहेत. आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीने त्या स्वयंपाक करतात. मला सांगा, गॅसचा म्हणजे सगळीकडे तुटवडा आहे आणि तुम्हाला मात्र आता सुकर मिळतंय, म्हणजे गॅस मिळतो मुबलक? हो, मुबलक मिळतंय. काय नाही आम्हाला खरं तुटवडा. कधीपासून गॅसची पाईपलाईन आली किचनमध्ये? 1 वर्ष झालं. काय सांगाल, नंबर लावा लागत नाही किंवा नंबर लावावा लागत नाही. CNG गॅस आल्यामुळे सोय झाली आहे. सिलेंडर भरून आणणं लागत नाही. आधी महिन्यातून 2दा भरून आणावं लागत होतं. आता आणण्याची गरज लागत नाही, उजनीहून आणावं लागत होतं. मिळत नव्हता वेळेवर. आता तसं काय बघण्याची गरज नाही. CNG झाल्यामुळं घरी आल्यामुळं गॅस म्हणजे कॉक सुरू केला की गॅस सुरू होते. म्हणजे सिलेंडरला बुकिंग करायची गरज लागत नाही आता. किती येते बिल तरी? बिल कधी 1000, कधी 800, कधी 700, आपल्या वापरण्यावर. परवडतं पण परवडते. म्हणजे कॉक सुरू केला की गॅस सुरू होतो. अशा पद्धतीनं पाईपलाईनमुळं सोपं झालेलं आहे. खरं तर मराठवाड्यातलं हे एकमेव गाव आहे जिथे सरकारच्या एजन्सीच्या आणि ग्रामपंचायतीच्या माध्यमातून इथे गॅसचा पुरवठा जो आहे तो घरोघरी केला जातो आणि त्यामुळे एक सुखकर जीवन जे आहे ते सध्या परिस्थितीमध्ये आपल्याला झालं पाहायला मिळतं. या गावचे जे प्रमुख ग्रामपंचायत सदस्य आहेत ते आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेत. मला सांगा, ही योजना जी आहे ती कधी राबवली तुम्ही आणि किती घरांपर्यंत गेलेली आहे? ही योजना आम्ही गेले 3 वर्षापासून राबवली. जवळपास आमचे 900 घराला गॅसचं कनेक्शन दिलेलं आहे आणि असल्या युद्धजन्य परिस्थितीतसुद्धा कुठं बाहेर जावं लागत नाही, ट्रॅव्हलिंग नाही. आम्हाला उजनीहून गॅस आणावा लागत होता. जवळपास 30 ते 40 रुपये खर्च येत होता एक गॅस आणायचं म्हणलं तर. आणि त्यावेळेस आमच्या ग्रामपंचायतीचे सरपंच मधने आमची बॉडी असेल, आम्ही त्यांना परवानगी दिली आणि त्यांनीसुद्धा मदत करून पूर्ण गावात जवळपास आम्ही 90% आता गॅसचं कनेक्शन देऊ शकलो. आम्हाला समाधान आहे. असल्या युद्धजन्य परिस्थितीतसुद्धा आमच्या गावात म्हणजे कुठं बाहेर जाणं लागत नाही. आणि समजा 12 वाजता बी गृहमंत्र्याला आदेश दिला बाबा चहा करायचा आहे म्हणलं तर तो निमित्त सांगता येणार नाही. बाबा त्यांना चहा ठेवावाच लागत होता. समजा गॅस संपला म्हणून असं कुठं होत नाही. आणि 3 वर्षापासून एकदम सुरळीत चालू आहे आणि येणाऱ्या भविष्यकाळातसुद्धा ह्या 300 घराला आम्ही कनेक्शन देऊन पूर्ण 100% करायचा विचार आहे. कधी तुटवडा पडतो का किंवा म्हणजे गॅस एजन्सी कधी काही बहाणे सांगते का वगैरे, असं काही होतं का कधी? नाही ना, थोडा आता कसा कधीतरी टेक्निकल प्रॉब्लेम असल्यावर तो थोडा समजून घ्यावं लागणार आहे. परंतु सहसा ह्या 3 वर्षामध्ये जी PNGचं जी कनेक्शन दिलेले आहेत ते व्यवस्थित चालू आहेत आणि ग्राहक त्याच्यावर या ठिकाणी समाधानी आहे असं चित्र सद्य परिस्थितीमध्ये आहे. गॅस कनेक्शन घेताना काही लोकांना म्हणजे परवडत नाही, जे डिपॉझिट जास्त आहे त्यावेळेला काही कन्सेशन किंवा काही वेगळी योजना वगैरे करतो का आपण? म्हणजे कन्सेशन प्रत्येक घरी कनेक्शन गेलं पाहिजे यासाठी? नाही ना, प्रथमतः म्हणजे गॅस कनेक्शन देत असताना म्हणजे डिपॉझिट होतं, परंतु लोकांच्या अडचणी आणि समस्या समजून या ठिकाणी पुन्हा असं ठरवण्यात आलं की म्हणजे नाममात्र एक 200 रुपये फीस घेऊन कनेक्शन देण्यात आलं आणि बिलासोबत थोडेसे म्हणजे 500 रुपये ॲड करून या ठिकाणी त्यांचं डिपॉझिटची रक्कम कशी जमा करून घेता येईल हा बी प्रयत्न त्यांनी केलेला आहे. त्याच्यामुळे जास्तीत जास्त कनेक्शन होण्याची म्हणजे भर पडलेली आहे. आपण जर लक्षात घेतलं तर अशा पद्धतीनं पूर्णपणे गॅसची लाईन जी आहे ते प्रत्येक घरापर्यंत या आशिव ग्रामपंचायतीनं पोहोचवलेली आहे आणि त्यामुळं आजच्या परिस्थितीमध्ये जर आपण पाहिलं तर किचन जे आहे ते सुकर झालेलं आहे आणि नाममात्र 200 रुपयांच्या दरामध्ये घरपोच गॅसची ही व्यवस्था किंवा ही पाईपलाईन जी आहे ती पोहोचते आहे. त्यामुळं सध्याच्या परिस्थितीमध्ये आशिव गावकरी जे आहेत किंवा आशिवची ग्रामपंचायत जी आहे ती लक्षवेधी ठरते. महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी,
एकमेव